नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, सरकारी कर्मचारी आणि शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आगामी दिवस अगदी आनंदाचे ठरणार आहेत. केरळ सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार 9 आणि 11 डिसेंबर रोजी कोणालाही कार्यालयात किंवा शाळेत उपस्थित राहण्याची गरज नाही, कारण या दोनही दिवशी राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका पार पडत आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनानं विशेषतः सर्व सरकारी कार्यालये आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कामातनं आणि विद्यार्थ्यांना दैनंदिन शालेय दिनक्रमातनं थोडासा विश्रांतीचा वेळ मिळणार आहे. केरळमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारनं एक महत्त्वाची घोषणा केली आहे. 9 आणि 11 डिसेंबर या दोन्ही दिवसांना सार्वजनिक सरकारी सुट्टी देण्यात आली असून सरकारी विभागांपासून शैक्षणिक संस्थांपर्यंत सर्व कार्यालये बंद राहणार आहेत. निवडणूक प्रक्रियेमध्ये अधिकाधिक जनतेचा सहभाग व्हावा आणि निवडणूक अधिकारी तसेच मतदार या दोघांनाही सोयीचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर विद्यार्थ्यांसाठी अनपेक्षित सुट्टी मात्र आनंदाची ठरेल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं शासकीय कार्यालय आणि शाळा दोनही बंद राहणार आहेत, परंतु ते महाराष्ट्रात नाही तर केरळमध्ये. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.